ब्युटिफुल, वंडरफुल, मार्वेलस, एक्सलेंट, नाइस. गालिब सा का कोई शेर है, शेर अर्ज है, इंतजार में मजा है वो मिलाप में नहीं. इंतजार में मजा है वो मिलाप में, इंतजार में मजा है वो मिलाप में नहीं. अगर मिलाप नहीं तो इंतजार में भी मजा नहीं. अंडरस्टँड? समज उर्दू वाङ्मयाचा अभ्यास फारच चांगला दिसतोय. केम्ब्रिज मध्ये असताना अलीगड युनिव्हर्सिटीचे उर्दूचे प्रोफेसर काजी एहतेशामुद्दीन, तुम्ही त्यांचं नाव कधी ऐकलंय की नाही मला माहित नाही. ते मी एकाच रूम मध्ये राहत होतो, त्यांच्यामुळे मला उर्दू पोएट्रीचा थोडासा परिचय झाला. बरं ते सगळं राहू दे, यांचं गाणं आपल्याला आवडलं की नाही? अतिशय. शी हॅज गॉट अ डिवाइन व्हॉइस. मिस कॉंग्रॅच्युलेटेड. असं गाणं ज्याला जन्मभर ऐकायला मिळेल त्याच्या भाग्याचा कुणालाही हेवाच वाटेल. पण हे भाग्य प्राप्त करून घेणं न घेणं सर्वस्वी आपल्याच हाती आहे. नाही ना, ते सर्व आमच्या थोरल्या बंधूंच्या हातात आहे. त्यांचे फार मोठे उपकार झालेत माझ्यावर. त्यांच्या परवानगी वाचून मला काहीच करता येत नाही. आता ते यायला पाहिजे होती. इथे आय एम गेटिंग लेट. म्हणजे आता आपल्याला कुठे जायचंय? महत्वाचं मॅडम गंगूबाई आपल्याकडे फोन आहे ना? एक्सक्यूज मी जन जस्ट ट्राय इफ आय कॅन स्पेअर सम मोर टाइम. आय डोंट प्रॉमिस, आय जस्ट ट्राय. प्लीज. कानात सांग मी आवडे तू माझी अबोल प्रीती नयनात तुझ्या. हॅलो, एक्सटेशन 67 प्लीज. Thank God, Bombay telephones are working today. Yeah, Divakar Datar for Bangalore speaking, sir. Yes, sir, just landed our first Santa Cruz. नहीं, थोड़ा पर्सनल काम है मुझे. Of course, I'm on leave. पर थे आता तो प्लेन में जाना है. अब they can't leave India without my permission. Now, excuse me, some are sent to stick to our desk, can't allow it. No. Oh, I see. No, I don't know the further developments. Things are changing every minute now in the country. नहीं ये तो एक 10 मिनट है तुम. Of course, duty first. Please don't say Carl, come by taxi is convenient bomb. Okay, boss. Excuse me, ladies and gentlemen, तू आता फोन पे ऐकलं मला किती महत्त्वाचं काम आहे. आमच्या बंधू बरोबर बोला ना. नेता मॅडम गंगोबी आपण सर माझ्याबरोबर जिन्यापर्यंत आला तर आपली थोडीशी आयडिया कल्पना देऊ शकेल. गंगूताई, लिपस्टिक वगैरे कशाला हवी आहे? तुम्हाला फक्त जिन्यापर्यंतच जायचं आहे की? माहिती हो, पण फॉरेन रिटर्न आहेत म्हटलं ते. मग चला आपण हे जरा बघून ये. म्हणजे आमचा दिवाकर आलाय नाही ते? आले होते, आत्ताच गेला का? गोविंद. अहो मी त्यास अगदी स्पष्टपणे सांगितले होते की माझे प्रवचन आटोपतो आणि लगेच तिथे येतो. आणि मी येण्यापूर्वी हा गधडा आपला खुशाल निघून जातो. याचा अर्थ काय? आता रियाज कुठे शोधायला जायचंय? आणि ही कोण मंडळी? दिवाकर दातारांना आत्ताची मुलगी दाखवली का? हो, ती ही सुनंदा दाते. वाह. गोविंद. हे तिचे बंधू सुधीर दाते. नमस्कार. हे त्यांचे मेहुणे अरविंद साने. नमस्कार. आणि ह्या त्यांच्या पत्नी सौभाग्यवती सुमती साने. वाह. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. वाह. या मंडळी बघून आनंद झाला, संतोष झाला. घरंदाज दिसत आहे. अहो माझे आमच्या दिवाकरात अगदी पहिल्यापासून हेच सांगणे आहे की आम्हाला जे शोधित करायचे आहे ते चांगल्या कुलशीलवान कुटुंब जाओ. अहो आमच्या पूर्वजांनी ज्या परंपरां जे कुलाचार घालून ठेवले आहेत ते कशासाठी? हो बरं, दिवाकरास मुलगी पसंत आहे ना? असं वाटतंय खरं. गोविंद. आता बसायची हरकत नाही. मुलगी तरी पसंत आहे. पोथी द्या इकडे. पोथी इकडे द्या. हो. गोविंद. दिवाकर दातार जाताना सांगून गेले आता पुढची जी काय बोलणी करायची ती आमच्या वडील बंधूंबरोबर करा. त्या दृष्टीने आपण इथे आलात हे एकार्थी बरंच झालं. हो, बोलणे म्हणजे तसे काही फार नाही. तुम्हाला ठाऊकच आहे की आमच्या या दिवाकरास मी विलायतेस पाठवला आणि तेथून MA आणि FRE करून परत आणला. या त्याच्या शिक्षणासाठी मला एकूण 20,000 रुपये खर्च आला. 20,000 रुपये कपर्दिक कमी नाही. आणि हे पैसे उभे करण्यासाठी मला आमचे गुहागरचे राहते घर सावकाराकडे 10,000 रुपयास गहाण ठेवावे लागले. 2 चांगल्यापैकी शेती विकून टाकावी लागली.
माझ्या स्वतःच्या पदरचे पैसे असते तर मी काही एक चिंता केली नसती. पण वडिलांची इस्टेटी विकण्याचा, गहाण ठेवण्याचा आणि ते पैसे खर्च करण्याचा आम्हास काय अधिकार? आमचे स्वर्गस्थ पूर्वज आम्हास काय म्हणत असतील? तर काय वाटेल ते झाले तर ही इस्टेट कर्जमुक्त करणे हे आमचे पहिले कर्तव्य आहे की नाही? मग आता तुम्हीच सांगा, ही इस्टेट मोकळी कशी होणार? स्पष्ट अर्थ असा आहे की आम्ही 10 ते 15,000 रुपये वरदक्षिणा दिल्याशिवाय हे काही लग्न जमणे नाही. गोविंद गोविंद मूकम करोत. काय गो मुली? तुला विचारतात. अगं नाव काय तुझं? सुनंदा. सुनंदा, नाव छान आहे सुनंदा. शिक्षण काय झालंय तुझं? BA. BA का? उत्तम. BA पास का? अगं मग तसे सांगावी, नुसते BA काय? काय गो? अगं तू स्वयंपाक करता येतो का? आमची बाबी की नाही उत्तम स्वयंपाक करते. तिला बोलता येतं ना? स्वयंपाक करता येतो का तुला? अहो आजकालच्या शिकलेल्या मुलींना आधी हे विचारले पाहिजे, नाही तर दिवसातून 10 वेळा पाताळे बदल. गोविंद गोविंद. बरं, आम्ही आपल्याला 2-3 दिवसांनी कळवतो. 2-3 दिवसांनी कळवता? हो. ठीक आहे. हो, पण आमचा दिवाकर तर उद्या संध्याकाळीच बंगळुरात जाणार आणि 2-3 दिवसांनी कळवून उपयोग काय? बरं, मग उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत गंगूताईंच्याकडे कळवतो. उद्या सकाळी 10. बरे मी येऊ आता? माझी आता आंबिकाची वेळ झाली. गोविंद गोविंद. बाकी मुलगी पसंत आहे आपल्याला? आहेच तशी छान. दिवाकराने पसंत केली म्हणजे झाले. आम्ही आपले उगीच मम म्हणायचे. येतो गो मुली. अनुदिन अनुतापे तापलो परमदिन दयाळा वीक्षसी मोहमाया. शेवटी 10,000 रुपयांवर तडजोड झाली म्हणायची. हो, आमचं राहतं घर 10,000 रुपयांना विकून माझ्या भावानं ती रक्कम दुसऱ्या दिवशी तातडीने उभी केली आणि त्याच दिवशी संध्याकाळी सरदार गृहात वैदिक पद्धतीनं आमचं लग्न लागलं. सुनंदाबाई, हुंड्याचे 10च्या 10,000 रुपये तुमच्या भावानं आरोपीला दिले? नाही, 5,000 रुपये रोख दिले आणि 5,000 रुपयांचे दागिने त्यांनी माझ्या अंगावर घातले. कोणी याने? नाही, ते दागिने माझ्याच मेहुण्यानी आणि बहिणीनी स्वतःच्या पसंतीने खरेदी केले होते. तुमच्या लग्नाला एकंदर किती मंडळी हजर होती? लग्न इतक्या घाईघाईने ठरलं आणि झालं की कुणाला बोलवायला आम्हाला वेळच मिळाला नाही. माझे वडील अतिशय आजारी असल्यामुळे त्यांना देखील लग्नाला हजर राहता आलं नाही. येऊन जाऊन भाऊ, बहीण, मेवणे, 5-10 आप्त आणि मित्र एवढीच मंडळी काय ती लग्नाला हजर होती. आणि आरोपीच्या बाजूकडून लग्नाला कोण कोण हजर होतं? यांच्या स्वतःखेरीज कोणीच नव्हतं. कोणीच नव्हतं? अहो, पण त्यांचे थोरले बंधू दाजी शास्त्री दातार हे तर तेव्हा तिथंच होते ना, ते सुद्धा आले नाही लग्नाला? नाही, आरोपीनं आम्हाला सांगितलं की दाजी शास्त्री भयंकर चिडलेत. का तर म्हणे 15,000 रुपये हुंडा घे असं सांगितलं असताना तू 10,000 रुपये हुंडा पत्करून माझा अपमान केलायस, तेव्हा यापुढं तुझं आणि तुझ्या बायकोचं मी जन्मात तोंड पाहणार नाही. आणि आरोपीचा धाकटा भाऊ कॅप्टन अशोक परांजपे म्हणून जो कोणी नेव्ही मध्ये आहे तो सुद्धा आला नाही लग्नाला? नाही, तो त्यावेळी विजयगावपट्टमला ड्युटीवर असल्यामुळे इतक्या लांबून लग्नाला येणं शक्यच नाही असं आरोपीने आम्हाला सांगितलं. नाही म्हणायला बँगलोरला त्यांचे कुणी ख्रिश्चन मित्र आहेत, रेव्हरंड जॉनी वॉकर म्हणून. त्यांची अभिनंदनाची तार तेवढी आली होती. सुनंदाबाई, आरोपीच्या बाजूकडून लग्नाला कोणीही हजर राहिलं नाही ही गोष्ट तुमच्या मंडळींना संशयास्पद नाही वाटली? वाटली ना, कशी वाटणार नाही. माझ्या भावानं आणि मेहुणाने तसं बोलून देखील दाखवलं. तेव्हा त्यांची खात्री पटवण्यासाठी आपण म्हैसूर सरकारच्या पॉलिटिकल डिपार्टमेंट मधले बडे अधिकारी असल्याचं ओळखपत्र सुद्धा यांनी दाखवलं. बरं, लग्नानंतर तुम्ही मुंबईत एकंदर किती दिवस राहिलात? 2 दिवस आम्ही सरदार गृहातच होतो आणि 3ऱ्या दिवशी बेंगलोरला जाण्यासाठी निघणार. तो त्याच दिवशी दुपारी माझे वडील वारले. त्यांच्या मृत्यूने माझ्या लग्नाच्या आनंदावर सपशेल विरजण पडलं. काय करावं तेच मला कळत नव्हतं, पण ह्याना त्याचं काहीच नव्हतं. एक दिवस यांनी कशी बशी कळ काढली आणि दुसऱ्या दिवशी तशा परिस्थितीत मला घेऊन बेंगलोरला गेले. मग तिथे राहिलात कुठे? तिथं रॉयल हॉटेल नावाच्या भिक्कार हॉटेलात उतरलो. हॉटेलात? मी तेच त्यांना विचारलं, आपण स्वतःच्या बंगल्यात राहण्याऐवजी या हॉटेलात का उतरलो? तेव्हा हे म्हणाले, माझा जुना बंगला तितकासा काही चांगला नाहीये, आपल्या नव्या संसाराला शोभेल असा छानदार बंगला मी लवकरच शोधणार आहे. सुनंदाबाई, तुम्हाला आरोपीबद्दल संशय केव्हापासून येऊ लागला?
बेंगलोरला गेल्यानंतर अगदी पहिल्या दिवसापासूनच तो कसा काय? हॉटेलमध्ये आम्ही ज्या खोलीत राहत होतो त्या खोलीच्या दारावर ह्यांनी पाटी लावली होती, दिवाकर दातार, MA कॅन्टप, FRE लंडन. FRE म्हणजे काय? मी तेच त्याला विचारलं. FRE ही पदवी मी जन्मात कधी ऐकली नव्हती. तेव्हा हे म्हणाले इंग्लंडमध्ये ती नुकतीच निघालीये आणि तिचा अर्थ फेस रीडिंग एक्सपर्ट. रादर फिमेल फेस रीडिंग एक्सपर्ट. आणि यांची केम्ब्रिजची पदवी तरी खरी होती का? ती देखील त्यांच्या FRE सारखीच. त्यांना इंग्रजी बोलायचा चांगला सराव होता इतकंच काय ते, पण त्यांचं व्याकरणाचं ज्ञान पाहून ते केम्ब्रिजचे MS काय पण साधे मॅट्रिक देखील आहेत की नाही अशी शंका मला यायला लागली होती. आणि यांच्या 1100 रुपयाच्या सरकारी नोकरीचं काय? आपली नोकरी राजकीय खात्यातली अत्यंत गुप्त स्वरूपाची आहे. या सबबीवर या गोष्टीचा त्यांनी मला ठाम पत्ता देखील लागू दिला नाही. आपलं ऑफिस कुठे, काम कसलं आहे, ऑफिस टाईम काय, या गोष्टीबद्दल एक चकार शब्द बोलतील तर शपथ. 1 महिना यांनी कसा बसा सुधेपणानं काढला आणि त्यानंतर आपले खायचे दात दाखवायला सुरुवात केली. म्हणजे काय? त्यानंतर दिवसचे दिवस आणि रात्रीच्या रात्री हे कुठे बेपत्ता होत ते परमेश्वरा ठाऊक. आणि आलेच केव्हा तरी तर एखाद्या सैतानासारखी यायचे आणि काहीतरी भयंकर बातमी सांगायचे. आज काय तर म्हणे मुंबईचे थोरले बंधू दाजी शास्त्री मोटार खाली सापडून मेले, तर उद्या कोकणातले चुलते फुरसत जाऊन मेले. अशी लग्न झाल्यानंतर 2 महिन्यात या माणसानं आपल्या कुटुंबातली 5-7 माणसं पटापट मारून टाकली आणि त्याचं सारं खापर तो माझ्या डोक्यावर फोडायचा. म्हणायचा तूच पांढऱ्या पायाची अब्दस आहेस. लग्न झालं नाही तो स्वतःचा बाप मारलास आणि आता माझा भाऊ आणि चुलता स्वर्गाला पाठवलास. त्यानंतर दिवसचे दिवस आणि रात्रीच्या रात्री मी माझ्या खोलीचं दार बंद करून वडिलांची आठवण काढत एकटीच रडत बसायची. त्यावेळी मी स्वतःला लाख शिव्या मोजल्या असतील. माहेरच्या सुखाचा स्वर्ग 10,000 रुपयाला विकून कशाला मी या दुःखाच्या रवरवात उघड्या डोळ्यांनी येऊन पडले, कशाला? प्लीज सुनंदाबाई, प्लीज. सुनंदाबाई, आरोपी एकसारखा बेपत्ता होत असे असं मगाशी तुम्ही म्हणालात, बरोबर आहे? तर तो बँगलोरमध्ये राहत असे का बाहेर कुठेतरी भटकत असे? कुणास ठाऊक, पण पुष्कळदा तो गावातच रेव्हरंड जॉनी वॉकरकडे मुक्कामाला असे. कशावरून? कारण जॉनी वॉकरची मुलगी मेरी ही त्यांचे कपडे घेऊन जाण्यासाठी अनेकदा माझ्याकडे येत असे. सुनंदाबाई, या रेव्हरंड जॉनी वॉकरला तुम्ही कधी पाहिलाय? नाही. 2-3 वेळा मी त्याच्या बायकोला भेटायला त्याच्या घरी गेले होते, पण तो कधीच भेटला नाही. दिस पॉइंट टू बी नोटेड, युअर ऑनर. रेव्हरंड जॉनी वॉकर बाईंना कधीही भेटलेला नाही. सुनंदाबाई, बँगलोरमध्ये तुम्ही एकंदर किती दिवस राहिलात? मोठ्या कष्टानं कसे बसे 6 महिने. खरं सांगायचं म्हणजे 3 महिन्यानंतरच त्या बँगलोरच्या नरकपसावर लाथ मारून मी परत आले असते. पण काय सुनंदाबाई, बोला. पण मला काही दिवस गेले होते, म्हणून मी माझं मन कसं बसं आवरून धरलं. मला वाटलं ही आनंदाची बातमी ह्या माणसाला सांगितली तर ह्याच्या वर्तनात काहीतरी फरक पडेल, म्हणून एका रात्री मोठ्या प्रेमाने ही गोष्ट ह्याला सांगायला गेले. तर हा सैतान विकट हास्य करून मला म्हणाला की ते मूल माझं नाही. त्याच वेळी या नराधमाच्या गळ्याचा कडकडून सावा घ्यावा आणि भिंतीवर डोकं आपलं प्राण द्यावा असं मला वाटलं. पण माझ्या उदरातल्या उमलत्या जीवाच्या आशेनं मी कशी बशी जिवंत राहिले, कशी बशी. बरं, मग पुढे काय झालं? त्यानंतर काही दिवसांनी आरोपी माझ्याकडे आला आणि आपल्या धाकट्या भावाचं कॅप्टन अशोक परांजपे याचं म्हैसूरला लग्न आहे, तेव्हा त्याच्या बायकोच्या अंगावर घालायला काही दिवसापुरते का होईना दागिने हवेत असं सांगून माझे दागिने घेऊन गेले. आणि तुम्ही ते दिलेत? हो. माझ्या संसाराच्या सुखाची आणि आशा आकांक्षाची राख रांगोळी झाल्यानंतर त्या 1.5 दमडीच्या दागिन्यांची मला काय किंमत होती. सुनंदाबाई, आरोपीचा धाकटा भाऊ कॅप्टन अशोक परांजपे याच्याकडे जाऊन तुम्ही आरोपीची चौकशी करण्याचा कधी प्रयत्न केलात? हो. जॉनी वॉकरच्या बायकोकडून मोठ्या युक्तीने मी तो पत्ता घेतला आणि म्हैसूरला गेले. तिथे कॅप्टन अशोक परांजपे आणि त्यांची पत्नी प्रमिला परांजपे यांना भेटले. मग तिथे तुम्हाला आरोपी भेटला? हो, पण त्यावेळी मला गुंगारा देऊन तो जो पसार झाला तो आज मी त्याला पाहते. तिथून तशीच मी माझ्या भावाकडे परतले. आज तगायत मी त्याच्याकडेच राहते. एका शाळेत शिक्षिकेची नोकरी करून मी माझा उदरनिर्वाह कसा बसा चालवते. या बाबतीत आपण मला अधिक काहीही विचारू नये अशी माझी आपल्याला अगदी नम्र विनंती. नाही सुनंदाबाई, आता फक्त शेवटचा प्रश्न. स्वतःला निप्पाणीचा लखोबा लोखंडे म्हणवणारा हा जो कोणी आरोपी समोर बसलाय त्याच्याजवळ सापडलेली बॅग, मिस्टर पांचाळ, गेट मी दॅट बॅग प्लीज.
आर्टिकल नंबर 36 युअर ऑनर. सुनंदाबाई, ही बॅग तुमच्या ओळखीची आहे? हो, ही बॅग माझ्या भावाने ह्यांना लग्नात भेट म्हणून दिली होती. आणि आणि यावरचं हे भरतकाम हे माझ्याच हातचं आहे. तेव्हा हा आरोपी हा निपाणीचा लखोबा लोखंडे नसून आपण केम्ब्रिजचे MA आहोत. बँगलोर इथं आपल्याला 1100 रुपये पगाराची सरकारी नोकरी आहे असं सांगून तुमच्याकडून 10,000 रुपये हुंडा उपटणारा आणि तुमच्याशी लग्न लावून तुम्हाला दगा देणारा हा तो दिवाकर गणेश दातार. याबद्दल खात्री आहे तुमची? हो. काय दॅट्स ऑल युअर ऑनर. उलट तपासणी. बाई, बाई तुम्ही BA आहात? होय. BA आहेत त्या. किती वर्षी BA झाला तो? 21व्या वर्षी. आणि हा जो तुम्ही दिवाकर दातार म्हणता त्याच्याशी तुमचं लग्न झालं तेव्हा तुम्ही किती वर्षाच्या होतात? 28 वर्षाच्या. म्हणजे BA झाल्यानंतर 7 वर्षांनी तुमचं लग्न झालं. या 7 वर्षात तुमचं लग्न जमवण्याच्या पुष्कळ खटपटी तुमच्या आई वडिलांनी, भावानी, बहिणीने केले असतील नाही? हो. पण त्यांच्या त्या खटपटीना 7 वर्षापर्यंत काहीच यश आलं नाही. आता मी तुला असं विचारतो की तुम्ही एवढ्या BA दिसायच्या अगदीच वाईट नाही? बऱ्याच दिसायला नाही साहेब? मला काय विचारता? आणि 21 म्हणजे तुमचं वय की तसं फार झालं नव्हतं. असं असताना 7 वर्षापर्यंत तुमचं लग्न का जमवू नये? ते मी काय सांगणार? पण त्याबद्दल तुमचा तर्क काय तो सांगाल? या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही साहेब. साहेब, बाईने उत्तर दिलं, मी काय करू? तशा अर्थाचा दुसरा प्रश्न विचार. खाजगी प्रयत्नाने तुमचं लग्न जमेना तर तुम्ही वर्तमानपत्रात वर पाहिजे अशा जाहिराती दिल्यात. मला माहित नाही. तुमच्या भावाला माहित आहे? असेल किंवा नसेल. हे भाषे उडावडीचे उत्तर देऊ नका. देवाची शपथ घेऊन तुम्ही साक्ष द्यायला उभे आहात. देवासाठी तरी खरं बोला. खाजगी प्रयत्नाने तुमचं लग्न जमेना तर तुम्ही वर्तमानपत्रात वर पाहिजे अशा जाहिराती दिल्यात. त्या जाहिरातून जेव्हा कोणाची उत्तर येईना तर तुम्ही त्या घोटाळेबाईच्या विवाह संस्थेत नाव नोंदवलं. मुळीच नाही. मग? त्या विवाह संस्थेतर्फे स्त्री मासिकात जाहिरात आली होती. हं. तिला माझ्या भावाने उत्तर पाठवलं हो, होतं. त्याचाच अर्थ तो. म्हणजे कोणत्याही मार्गाने तुमचं लग्न जमेना तर तुम्ही त्या घोटाळेबाईच्या पांजरपोळाचा आश्रय घेतलात आणि तिथे तुम्हाला दिवाकर दातार नावाचं अद्भुत जनावर भेटलं. तुम्ही स्वतःच बोलता आहात म्हणून ठीक आहे. हो, मी स्वतःच असं म्हणतो, बेशक असं म्हणतो. कारण तुम्ही म्हणता तो दिवाकर दातार मी नव्हे. प्राण जाईपर्यंत दिवाकर दातार ते तुम्हीच आहात असंच मी ओरडत हा, राहीन. इतक्या रागाव नका. मला किती दोन पुष्कळ प्रश्न विचारायचे. आता मी तुला असं हो, पण नाव काय आपलं? जसं काही ठाऊकच नाही. याही अर्थात दुसरा प्रश्न विचारू साहेब? बाई, तुमचं नाव सांगा. पण त्यानं माहिती आहे. हो. तरी पण पुन्हा सांग. काय? सुनंदा दातार. हे लक्षात ठेव रे बाबा. मी लक्ष ठेवायला उभा आहे. लक्षात ठेवा नाही तर. आता मी तुला असं विचारतो सुनंदाबाई की प्रत्यक्ष लग्न होण्यापूर्वी या दिवाकर दातारनं तुम्ही किती वेळा बघितला होता? 2 वेळा. 2 वेळा. म्हणजे त्या घोटाळेबाईच्या घरी एकदा आणि दुसऱ्यांदा माझ्या मेवण्यांच्या ऑफिसमध्ये आमच्या लग्नाचं नक्की झालं तेव्हा. आणि तिसऱ्या दिवशी सरदार गृहात जाऊन तुम्ही त्याच्याशी लग्नच लावलं नाही? हो हो. बरं, प्रत्यक्ष लग्न होण्यापूर्वी या दिवाकर दातारां बरोबर कुठे फिरायला, सिनेमाला, नाटकाला वगैरे गेला होता? नाही. नाही. म्हणजे ज्या माणसाने तुमचा विवाह व्हायचा त्याचा अगोदर परिचय व्हावा, त्याचा स्वभाव, त्याच्या आवडीनिवडी समजावून घ्याव्यात याची मी तुम्हाला गरज वाटली नाही. पण तेवढ्यामुळे वेळच नव्हता. बाईना तेवढा वेळच नव्हता. बरं, तुम्ही दाता आणि ते दातार म्हणजे तुमच्या दोघांचं गोत्र एकच आहे तरी तुमच्या लक्षात आलं होतं का? गोत्र? तसे दिवाकर दातार खरोखरच गुहागरचे राहणारे आहेत किंवा नाहीत, त्यांचे आप्तेष्ट मित्रमंडळी कोण आहेत, कुठले आहेत याची तुम्ही चौकशी केली नाहीत. तर दिवाकर दातार खरोखरच MA आहेत की नाही, त्याला बंगलोर इथे दरमहा 1100 रुपये पगाराची सरकारी नोकरी खरंच आहे की नाही याची तुम्ही चौकशी केली नाहीत किंवा त्याबद्दल त्याच्याजवळ कसला पुरावा मागितला नाहीत. बाईना थोडा वेळच नव्हता. तशी चौकशी आम्ही केली होती. कोणाजवळ? हॅपी मॅरेज ब्युरोच्या गंगूताईंजवळ. मी त्या घोटाळेबाईजवळ. मोठी लायकच बाई किती. त्या बाईनं तुम्हाला सांगितलं की हे दिवाकर दातार MA आहेत आणि यांना बंगलोर इथे दरमहा 1100 रुपये पगाराची सरकारी नोकरी आहे. आणि ही माहिती त्या बाईला कोणी सांगितली? तर त्या बदमाश दिवाकर दातारनं. वा रे वा. म्हणजे हातभट्टीवाल्याला पोलीस साक्षीदार. आणि या दोघांच्या सांगण्यावर तुम्ही डोळे मिटून विश्वास ठेवला खरा. बाई, उद्या मी तुम्हाला सांगितलं की मी मोरारजी देसाईंचा मुलगा आहे तर माझ्यावर विश्वास ठेवाल तुम्ही?
जगात इतकी हलकट माणसं असतात अशी त्यावेळी आम्हाला कल्पना नव्हती. अजून तरी कुठे कल्पना आलंय तुम्हाला सुनंदाबाई? जगात याहीपेक्षा हलकट माणसं आहेत काय साहेब? जगात किती हलकट माणसं आहेत याची नोंद करायला मी इथे बसलो नाही. नाही बा मिस्टर लोखंडे, तुम्ही साक्षीदाराला प्रश्न विचारत आहेत, मला नाही. तेव्हा ज्या माणसाला तुम्ही अवघं 2 वेळा बघितलं होतं, ज्याच्याबद्दल तुम्हाला काहीही माहिती नव्हती, ज्याच्याबद्दल तुम्ही कशी चौकशी देखील केली नाहीत, अशा एका रस्त्यावरच्या अनोळखी वाट सर्वदा पकडून तुम्ही त्याच्या गळ्यात माळ घातलीत. इतकंच नव्हे तर त्यानं तुमच्याशी लग्न करावं म्हणून स्वतःचं वडिलार्जित घर विकून आणखीन 10,000 रुपयाच्या नोटा त्याच्या घशात कोंबल्यात. एवढी लग्नाची घिसाड घाई करायचं तुम्हाला काय कारण झालं होतं सुनंदाबाई? डोक्यावर अक्षता पाडून घेण्याची एवढी जबरदस्त निकड तुम्हाला त्याच वेळी का भासली? वडिलांच्या प्रकृतीचा भरोसा नव्हता हा. आणि माझं लग्न झालेलं आपल्या डोळ्यांनी पाहावं ही त्यांची शेवटची इच्छा होती. ती पूर्ण करण्यासाठी आम्हाला एवढी घाई करावी लागली. पण तुमच्या वडिलांची प्रकृती एवढी बिघडण्याचं कारण तुम्हीच होतं, ते खरं का? मी कशी कारण? शाळेत आणि कॉलेजात असताना वर्गातल्या मुलांबरोबर जे तमाशे तुम्ही केले त्यामुळे तुमचं लग्न जमणं अशक्य झालं होतं सुनंदाबाई. आणि म्हणून त्या वडिलांनी हाय खाऊन अंथरून ठरलं होतं. स्वतःच्या वडिलांचं घर विकून 10,000 रुपयाच्या नोटा त्या उडान टप्पूच्या खिशात कोंबायला तुम्हाला काही वेळ लागलं नव्हतं. हुंडा देणं तुम्हाला भागच पडलं. दिवाकरासाठी नाही, तुमच्या स्वतःसाठी सुनंदाबाई, तुमच्या स्वतःसाठी. मुळीच नाही. हुंडा दिला नसता तर काय झालं असतं? लग्न मोडलं असतं. दुसरं काय झालं असतं? हो मी विचारते, दुसरं काय झालं असतं? सांगू का? 4 चौघात काय झालं असतं? सांगा. मूल त्यांची साक्ष नंतर देतो. सुनंदाबाई, तुमची मनस्थिती ठीक नसेल तर आपण तुमची साक्ष नंतर घेऊ का? नाही, माझी साक्ष आजच झाली पाहिजे. या नीच माणसाचं तोंड मला पुन्हा पाहायची मुळीच इच्छा नाहीये. विचारा मला काय विचारायचंय ते. प्लीज कंट्रोल युअरसेल्फ, ओके? शी वॉन्ट्स टू कंटिन्यू. मिस्टर लोखंडे, विचार. दिवाकराला जेव्हा ही गोष्ट समजली, बरं का सुनंदाबाई, दिवाकराने तुम्हाला लग्नापूर्वी दिवस गेल्याची गोष्ट समजली तर त्यानं तुम्हाला बंगलोरला हाकलवून लावलं. तुम्ही त्याला सोडून नाही आलात. बंगलोरला गेल्यानंतर दिवाकर दातार हा अत्यंत नीच माणूस आहे तुम्हाला समजलं होतं, तर तुम्ही ही गोष्ट ताबडतोब आपल्या भावा बहिणींना का नाही कळवली? त्यासाठी 6 महिने का वाट बघितली? उलट आपण दिवाकराबरोबर सुखानं संसार करीत आहोत अशी पत्र तुम्ही आपल्या भावा बहिणींनी लिहिलीत की नाहीत? कुणाच्या धमक्या देऊन ती खोटी पत्र तूच माझ्याकडून देऊन घेतली होतीस. सुनंदाबाई, इतका जर आरोपीने तुमचा छळ चालवला होता तर त्याच वेळी ही गोष्ट तुम्ही पोलिसांना का नाही कळवली? कशी कळवणार? आरोपीनं माझ्या भोवती अशी काही भयंकर परिस्थिती निर्माण करून ठेवली होती की काय करावं हे मला कळत नव्हतं. वडील वारलेले, भाऊ घर विकून भाड्याच्या घरात राहत असलेला आणि आरोपीच्या जीवनातले एक एक भयानक प्रकार रोजच्या रोज पाहून मी अगदी हतबुद्ध होऊन गेले. या माणसानं माझ्या आयुष्याचा सत्यानाश करून मला अगदी असहाय्य करून सोडलं. जगावं का मरावं तेच मला कळत नव्हतं. मला अगदी वेळ लागायची पाळी आली होती, अक्षरशः वेळ. मग मी तुम्हाला असं सांगतो सुनंदाबाई की तुमचं डोकं अद्यापही ठिकाणावर आलेलं नाही आणि त्या वेड्याच्या भरात कोणावर तरी सूड उगवण्यासाठी मीच तुमचा नवरा दिवाकर दातार आहे असं म्हणून तुम्ही चोराऐवजी संदेशाला सोडून देत आहात. मी तुमचा नवरा दिवाकर दातार नाही, मी निप्पाडचा तंबाखूचा व्यापारी लखोबा लोखंडे. नाही नाही नाही, नाना तऱ्हेची सोंग घेऊन माझ्या सर्वस्वाचा सत्यानाश करणारा तूच दिवाकर दातार, तूच दिवाकर, तूच दाजी शास्त्री, तूच रेव्हरंड जॉनी वॉकर आणि तूच तो कॅप्टन अशोक परांजपे. बाई, तुम्ही काहीही म्हणालात तरी तो मी नव्हे. तुमची पर्स नेक्स्ट. प्रमिला परांजपे. प्रमिला परांजपे. बाईच? हो बाईच. प्रमिला परांजपे हाजीर. प्रमिला परांजपे. या त्या गेल्या.
बाई, या गीतेवर हात ठेवून म्हणा, देवाशपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. देवा शपथ खरं सांगेन, खोटं नाही सांगणार. तुमचं नाव? प्रमिला परांजपे. बाई, तुमचं नाव काय म्हणालात? प्रमिला परांजपे की हो. या आरोपीला ओळखता? नाही. चांगलाच. कोणत्या नावाने? कॅप्टन अशोक परांजपे. अशोक परांजपे. दिस इज द फोर्थ इंट्रोडक्शन ऑफ द अक्यूज, युअर ऑनर. कॅप्टन अशोक परांजपे. कॅप्टन अशोक परांजपे इथेच राहतात का? ओ येस. मे आय नो युअर नेम प्लीज? मिसेस सुनंदा दातार. आय बिलीव्ह यू आर महाराष्ट्रीयन. ऑफकोर्स. या ना, बसा. आपण मला ओळखलेलं दिसत नाही. नाही. असता कुठे आपण? बँगलोरला. अहो, बँगलोरला? आपण कॅप्टन परांजपेंच्या मिसेस. माझं नाव प्रमिला परांजपे. तुमचं लग्न 2 महिन्यापूर्वीच झालं, मला माहित आहे. अय्यो, तुम्हाला कसं माहित? माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं. काय नाव त्यांचं? दिवाकर दातार. म्हैसूर सरकारच्या पॉलिटिकल डिपार्टमेंटमध्ये असतात ते. अय्यो, पण त्यांचा काय संबंध? अहो, असं काय करता? माझे मिस्टर हे तुमच्या मिस्टरांचे थोरले भाऊ नाहीत का? मी तुमची थोरली जाऊ लागते प्रमिलाबाई. अय्यो, जाऊ. पण जाऊ कशी हो? आम्ही परांजपे, तुम्ही दातार. माझे मिस्टर तुमच्या मिस्टरांचे भाऊ कसे असतील हो? अहो, तुमचे मिस्टर अशोक हे त्यांच्या मामांकडे म्हणजे परांजप्यांकडे दत्तक गेले नाहीत का? काय की. आणि प्रमिलाबाई, तुम्हाला राग येणार नसेल ना तर आणखी एक सांगते. अयो, काय ते? म्हणजे तुमच्या मिस्टरांनी लग्नात तुमच्या अंगावर जे दागिने घातले ना ते माझेच आहेत. म्हणजे माझ्या मिस्टरांनी ते मुद्दाम तुमच्यासाठी मागून नेले होते. अय्यो, अशोकला जो थोरला भाऊच नाही तर माझ्या लग्नात माझ्या अंगावर दागिने घालायला येईलच कसं हो? तुम्ही जे सांगता आहात ना ते ऐकून मी तर हतबुद्धच झाले. आता तुमच्या बरोबर तुमच्या मिस्टरांना इथे घेऊन आला असतात तर इथल्या इथे नसते का करता आली? रुजवात म्हणते मी बघा. अहो, त्यांना शोधण्यासाठी तर मी इथं आले. तुमच्या लग्नासाठी म्हणून ते जे इथं आले ना ते परत आलेच नाहीत बँगलोरला. अय्यो, पण काय हो सुनंदाबाई, या हॉटेलचा पत्ता कोणी सांगितला हो तुम्हाला? दिवाकरांचे ख्रिश्चन मित्र आहेत बँगलोरला, रेव्हरंड जॉनी वॉकर म्हणून. त्यांच्या बायकोने मला हा पत्ता दिला. रेव्हरंड जॉनी वॉकर? बेटा बीट, हे नाव मी केव्हा तरी ऐकल्यासारखं वाटतंय बघा. रेव्हरंड जॉनी वॉकर, रेव्हरंड जॉनी वॉकर. अय्यो, आत्ता आठवलं बघा. आमच्या लग्नाच्या वेळी या रेव्हरंड जॉनी वॉकर कडून अशोकला अभिनंदनाची तार आली होती बघा. आणि आमच्याही लग्नाच्या वेळी याच रेव्हरंड जॉनी वॉकर कडून आम्हालाही अभिनंदनाची तार आली होती. आता मला आठवतंय. अय्यो, काय सांगताय? म्हणजे रेव्हरंड जॉनी वॉकर अशोक आणि तुमच्या मिस्टरांचा ज्यानी दोस्त दिसतोय बघा. अशोक आला की मी विचारीन ना त्याला याबद्दल. पण काय हो सुनंदाबाई, या 2 महिन्यात तुमच्या मिस्टरांकडून तुम्हाला तार, पत्र, चिठ्ठी, निरोप काय आलं नाही? एक बोटभर चिठ्ठी सुद्धा नाही हो. अय्यो, आय एम व्हेरी सॉरी फॉर यू सुनंदाबाई. पण त्या बाबतीत मी फार भाग्यशाली बघा. माझ्या लग्नाला 2 महिने झाले, पण या 2 महिन्यात माझा अशोक मला सोडून एक दिवसही कुठे गेला नाही. त्याला माझ्या वाचून आणि मला त्याच्या वाचून एक क्षणभरही करमत नाही. इवन गॉड्स विल बी जेलस ऑफ अस. आणि बरकस आय एम सॉरी या सुनंदाबाई. नाही म्हणजे माझी तशी इच्छा नव्हती बघा. तुम्ही थोडी काफी घेणार का? तुम्हाला बरं वाटेल. मी आता नाही नाही, नको नको, माझं कशातच लक्ष नाहीये प्लीज. पण काय हो सुनंदाबाई, 2 महिन्यापूर्वी तुमचे मिस्टर इथे आल्याचं तुम्ही म्हणता ते कशावर हो? अहो, त्यांनीच मला सांगितलं की आपल्या धाकट्या भावाचं म्हैसूरला लग्न आहे तेव्हा मला गेलेच पाहिजे. अयो, काय सांगू सुनंदाबाई, आमचं लग्न इतक्या घाईघाईने झालं की कोणाला बोलवायला मुळे वेळच मिळाला नाही बघा. इथल्या स्टेट बँकेत माझा एकटा मावस भाऊ असतो सुब्रमण्यम, त्याला सुद्धा बोलवता आलं नाही. तर बाहेरच्यांना बोलवणं कसं शक्य होतं? पण इतक्या घाईघाईने लग्न करण्याचं कारण? अयो, कोणाला सांगू नाही खरं वाटणार नाही बघा.
एखाद्या नाटकात किंवा कादंबरीत घडतं ना, अगदी तसं घडलं बघा. अशोक विशाखापट्टणला नेव्हीमध्ये असतो. मला माहित आहे ते. त्याला वर्षातून 9 महिने समुद्रावर फिरावं लागतं. आज काय एडनला तर उद्या काय हाँगकाँगला. फक्त 3 महिने काय ती रजा मिळते. त्या 3 महिन्याच्या रजेत तो म्हैसूरचा दसऱ्याचा उत्सव पाहण्यासाठी आला आणि त्याची आणि माझी अचानक गाठ पडली की त्या उत्सवात. प्रथम दर्शनीच आम्ही एकमेकांच्या प्रेमपाशात पडलो. ती सबंध रात्र आम्ही एकमेकांच्या सहवासात बेहोशपणे घालवली. चांदण्यात हिंडलो, बागेत फिरलो. अय्यो अय्यो. आणि त्यानंतर एकमेकांपासून वेगळं राहणं अशक्यच होतं बघा. अशोक मला म्हणाला, पॉम डार्लिंग, माझी 3 महिन्याची रजा बोलबोल म्हणता संपेल, तेव्हा 3 महिने आपण मॅरिड लाईफचा मनसोक्त आस्वाद घेण्यात घालवूयात. आणि त्यानंतर इथल्या कानडी पुरोहिताकडे जाऊन लग्नच लावलं की हो. म्हणजे तेव्हापासून तुम्ही या हॉटेलातच राहता? हो. अशोकची रजा आता 15 दिवसातच संपेल बघा. आणि तो बोटीवर गेल्यावर मग? ते आता बघायचं. कदाचित इंग्लंडला जाऊन एखादा कोर्स पूर्ण करीन बघा. मी MA म्हटलं सुनंदाबाई. माझं सगळं आयुष्य जरी म्हैसूरात गेलं असलं ना, तरी तसं आमचं इथे कोणी नाही. माझ्या वडिलांनी माझ्या नावावर 50,000 रुपये ठेवलेत. शिवाय आईचे 15-20 हजाराचे दागिने आहेतच. तेव्हा त्या दृष्टीने मला काही कमी नाही बघा. अय्यो. आणि माझ्या अशोकला चांगला 1100 रुपये पगार आहे बघा. 1100? हो. नाही म्हणजे माझ्या मिस्टरांनी तेवढाच आहे. अय्यो. अशोकने यायला वेळ आहे का? उशीर होतोय मला. काय की मी त्याला बँकेत पाठवले माझा 2,000चा चेक वटवायला, कारण त्याचा पगार 3-3 महिन्यांनी मिळतो म्हणे. बाकी सुनंदाबाई, मी तुम्हाला जे काही सांगितलं ना अशोक, त्यापेक्षा जास्त काही सांगू शकणार नाही बघा. नाही ते खरंय हो, पण आलेच आहे तर म्हैसूरात, तर त्याने एकदा भेटून गेलेलं बरं नाही? 100 वर्ष आयुष्य बघा माझ्या अशोकला. मी तुम्हाला सांगितलं होतं ना तो आता यायला म्हणून. अयो काय अशोक, तू नेहमी मुद्दाम उशीर करतो बघा. तुला माहिती ना मी ते एकटे असते. तुला लवकर यायला काय झालं बघा. कोण आहे तुम्ही? कोण? दिवाकर. दिवाकर काय झालं बघा की म्हणते मी. बॉयला सांगून तू स्वतःच जा आणि कोपऱ्यात लगेच दुकान आहे ना, तिथं अमोनीची बाटली घेऊन ये. कमान गेट कोई आई. तुम्ही दिवाकर नाही? मुळीच नाही. मग कोण आहात तुम्ही? मी कॅप्टन अशोक परांजपे. दिवाकरांचे कोण? कशाला तुम्हाला माहिती? मी विचारते, तुम्ही दिवाकरांचे कोण? मी दिवाकरचा धाकटा भाऊ. दत्तक गेलेले? मग दिवाकर कुठे? इथंच आहे. गेले 2 महिने इथेच? 2 महिने इथेच आहे. आणि माझे दागिने कुठे? त्याच्या जवळच आहे. तुमच्या बायकोच्या अंगावर घातलेले त्याने? हो, असं काय करता तुम्ही? दिवाकर इथे होतो महत्वाच्या सरकारी कामासाठी, तर ताबडतोब जावं लागलं. माझ्या लग्नाला देखील त्या बिचाराला हजर राहता आलं नाही. मग माझ्या बायकोच्या अंगावर दागिने घालायला येणार कसा तो? तुमच्या या बोलण्यावर विश्वास ठेवण्यात की मला बावळ समजू नका. 10 मिनिटाच्या दिवाकरांना माझ्या दागिन्यांसकट हजर केलं नाही तर ही मी अशी पोलिसांकडे निघाली. पण एवढ्या आताही पडण्या करण्याची गरज काय? दिवाकर शेजार खोली राहतो, तू इथे पडून ना, मी ताबडतोब त्याला पाठवून देतो. प्लीज अँकर युअरसेल्फ प्लीज. शल आय सेंड यू ग्लास ऑफ बियर? नको. मग काय पाणी वगैरे नको. कोण आलं म्हणून सांगा दादाला. सुनंदा आले म्हणून सांगा. हा, म्हणजे सुनंदा वहिनी ते आपणच तर. एक्सक्यूज मी, मी आपल्याला ओळखलं नाही. आपल्या लग्नाची विशाखापट्टणमला ड्युटीवर होतो मी. नमस्कार करतो वहिनी. अहो, दादाला किती आनंद होईल तुम्ही आल्याचं कळल्यामुळे. गेले 2 महिने सारखा तुमच्या नावाचा जप करतोय विचारतो. ते मासिक आय जस्ट सिनेमा. दिवाकर अहो नकोय मला बर्फ वगैरे काही. शुद्धीवर आला तर ना नीट? हो. बरं वाटतंय ना आता? हो. पण मी म्हणते असं काय झालं एकदम? माझे नशीब.
अयो ते अशोक कुठं आहे? ते इथंच आतमध्ये आहेत. तुम्ही माझ्याजवळ बसा प्लीज. अयो किती घाबरून गेले म्हणता मी. तसाच प्रसंग होता हो. जन्मात मी कधी एवढी व्हॅल्यू नसे ना. दिवाकर म्हणून तुम्ही केवढ्या मोठ्याने किंचाळला तो. असं माझ्या लक्षात नाही. अयो पण माझ्या लक्षात आलं ते. अशोकला बघून तुम्हाला तुमच्या मिस्टरांची आठवण झाली ना. साक्षात तेच माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले. अयो म्हणजे अशोक तुमच्या मिस्टरांसारखे दिसतात. बिलकुल. मी तुम्हाला म्हटलं नव्हतं का अयो काय ते माझे मिस्टर हे तुमच्या मिस्टरांचे थोरले भाऊ आहेत म्हणून. कुणी अशोकने सांगितलं तुम्हाला? हो. पण मग मला का नाही सांगितलं? नसेल सांगितलं. पण का नाही सांगितलं? आणि ते तुमचे दिवाकर कुठे आहेत? ते इथंच आहेत. इथं म्हैसूरात? या हॉटेलात. या हॉटेलात पलीकडच्या खोलीत. अयो सुनंदाबाई आता मला तुमच्यासारखं किंचाळ असं वाटतं बघा. अयो रामा. थांबा. तुम्ही इथे बसा बघू. मी आज जाऊन अशोकला विचारून येते. अहो मी काय सांगते. काय ते काय कळतच नाही बघा. तुम्ही इथे बसा. मी आज जाऊन अशोकला विचारून येते. अयो कैप्टन अशोक परांजपे यहाँ ठहरे हैं क्या? जी हाँ. क्या काम है? उनके नाम पर वारंट है. वारंट? किस सिलसिले में? उनके गिरफ्तारी के सिलसिले में. वे कोई नेवी का कैप्टन नहीं है. बनावटी वर्दी पहनकर लोगों की जालसाजी करते हैं. नहीं ऐसा हरगिज नहीं हो सकता. नहीं क्या? कहाँ है वे? क्या मामला है इंस्पेक्टर साहब? दिवाकर. कैप्टन अशोक परांजपे के वारंट की तामील करने के मुझे लिए. मालूम है, मैं उनके तलाश में हूँ. अच्छा आपकी तारीफ? You dare to challenge me? Yes. All right, show you. हाँ look. हाँ मिल गए. सॉरी सर, मैंने आपको पहचाना नहीं. All right. हॉटेल के दरवाजे पे ठहरी और आने जाने वाले पर सख्त नजर रखी. Yes sir. Hey, this is the way out, Inspector. You incompetent inspector. Get out. Sorry sir. दिवाकर कुठं होतात तुम्ही इतके दिवस? आणि माझ्या दागिन्यांचं काय झालं? शिलिंद्या प्रसंग काय तू विचारतेस काय? या प्रश्नांची उत्तर द्यायची ही वेळ नाही. नॉनसेन्स. तुम्ही दिवाकर? होय प्रमिला वहिनी, मी अशोकचा थोरला भाऊ दिवाकर दातार. खरं वाटत आहे तुम्हाला? विचारा माझ्या बायकोला. अशोक आणि माझ्या चेहऱ्यात बराच सारखेपणा आहे. त्यामुळे तुम्हाला मला पण अशोकचा भास झाला असेल. हो या. पण मग अशोक कुठे आहे? त्याला पलीकडच्या खोली बसवलाय. हा इतक्यात तुम्ही जाऊ नका. बाहेर इन्स्पेक्टर उभा आहे. तू त्याच्याबद्दल बिलकुल काळजी करू नका. त्याचा थोरला भाऊ त्याच्या पाठीशी उभा असताना त्याच्या केसाची धक्का लावायची कोणी ठाकत नाही. पण मग अशोक वर वॉरंट कसं निघालं? अशोक हा नेव्हीचा कॅप्टन नाही. पण आवडतं युनिफॉर्म घालून तो लोकांना फसवतो. डोक्यावर रगणाचे घाव बसावेत तसे त्या इन्स्पेक्टरचे शब्द वाटले. हे सगळं खोट आहे ना? बिलकुल. कोणीतरी हिटशत्रूंनी अशोक विरुद्ध काहीतरी कारस्थान रचलेलं दिसतंय. आलोच मी ते इन्स्पेक्टर जवळचं वॉरंट बघू. दिवाकर, शिलिंदा आपल्याला आणखी हार्डली एक दिवस इथे राहावं लागेल. उद्या मी म्हैसूरच्या गव्हर्नरला भेटतो आणि अशोकवरचं वॉरंट रद्द करून घेतो. अयो काय सांगताय? अशोकवरचं वॉरंट तुम्ही रद्द करून घ्याल? ऑफकोर्स पबिला वहिनी, माझा अधिकार काय तुम्हाला माहित नाही अजून. मग ते इन्स्पेक्टर मला सॅल्यूट कसा केला, मग तो किती घाबरला याच्यात तुमच्या लक्षात आलं असेल. शिलिंदा उद्या काम झालं की परवा आपण ताबडतोब बेंगलोर जाऊ. आय जस्ट बी बॅक विद एन. Would you please take out the bag? ही बॅग? That's the import government doc. But one thing I forgot, the inspector has come with a warrant, no? Oh yeah. त्याला काही द्यायला पाहिजे. मी माझ्याकडे अंगठी देतो. तुझ्याकडे काय इन्स्पेक्टरला द्यायला? माझे सगळे दागिने तर तुम्हीच दिले. आता काहीच नाही तुझ्याकडे. आता काय? So how about you? ते बी माझी अंगठी देतो. त्या इन्स्पेक्टरला काही द्यायला पाहिजे. अयो हे चालेल? त्याला काही चालतो. I think this is more than sufficient. मी तुमच्या बरोबर. Take out the bag. That's more important. Be like a responsible man's wife. पण दिवाकर म्हैसूर राज्यात एवढे बडे अधिकारी असतील याची मला कल्पना नव्हती बघा सुनंदाबाई. अयो सुनंदाबाई.